नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे क्रिशने मनवावरच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर राघूला खूपच जास्त राग आलेला असतो। तेव्हा राघू म्हणत असते की हे सगळं मनवा तुझ्यामुळे घडतंय, कळलं ना? तू क्रिशला नादाला लावलेला आहेस आणि तुझ्यामुळे इथे क्रिश आता माझ्याबरोबर पुन्हा राहायला तयार नाही आहे। त्याच्यामुळे तू या घरामध्ये आता राहायचं नाही, आताच्या आता तू या घरातून निघून जायचं। तू माझ्या संसाराला नजर लावलेली आहेस, असं राघूचं म्हणणं असतं। तेव्हा राघू मनवाचा हात पकडून तिला घरातून बाहेर काढत असते। ती म्हणते की आत्ताच्या आता इथून चालती हो, माझ्या नजरेसमोर सुद्धा राहू नकोस। तेव्हा अंकुश म्हणत असतो की राघू एक मिनिट, तू मनवाला असं हाताला धरून घरातून बाहेर काढू शकत नाही, कळलं ना? हे घर तुझं जेवढं आहे तेवढंच मनवाचं सुद्धा आहे। मनवा या घरातली सदस्य आहे, त्याच्यामुळे तुझ्या मनाला वाटेल तेव्हा तू तिला घरातून असं हकलून नाही देऊ शकत। तेव्हा राघू म्हणत असते की दादा हे काय बोलतोयस तू? अरे ही तुझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करते आणि तू तिला घरामध्ये ठेवून घेतोयस। आई बघतेस ना दादा काय म्हणतोय ते? तेव्हा अंकुश म्हणत असतो की राघू, ही जी परिस्थिती निर्माण केली आहेस ना, ती तुझ्या मूर्खपणामुळे केली आहेस। तू विसरली आहेस का? तू इथे क्रिशबरोबर कशी वागली होतीस ते जरा आठव आणि मग तुला जे काही बोलायचं आहे ते बोल। तेव्हा इकडे रमा म्हणत असते की अगदी बरोबर बोलतोय अंकुश। राघू, अगं तू किती चुकीचं वागलीस हे विसरलीस का तू? त्या स्वराजच्या नादाला लागून तू इकडे क्रिशला सोडायला निघाली होतीस, त्याच्याबरोबर जबरदस्तीने डिवोर्स घेतलास। तो तुला सोडायला तयार नव्हता, तुला डिवोर्स द्यायला तयार नव्हता, तर त्याच्याबरोबर भांडलीस, वाद घातलास आणि जबरदस्तीने डिवोर्स द्यायला लावलास। हे सगळं तू विसरलीस का? मग तुला जे हवं होतं ते तू आधी केलं होतंस ना। मग आता क्रिशला जे काही करायचं आहे त्याच्या निर्णयामध्ये आम्ही सगळेजण सहमत आहोत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। क्रिशला इथे त्याच्या आयुष्यामध्ये जो काही त्याला निर्णय घ्यायचा आहे तो त्याला घेऊ दे, आमची काही हरकत नाही आहे। उलट आम्ही त्याच्या निर्णयाचा इथे मानच ठेवतो। तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सगळेजण अगदी बरोबर बोलतायत मनवा। हे बघ, याच्यामध्ये क्रिशने तुला प्रपोज केलं, त्याला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, याच्यामध्ये गैर काय आहे? गैर काहीच नाही आहे। अगं इथे मनवा आणि क्रिश तुम्हाला दोघांना जर एकत्र यायचं आहे तर याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं आम्हाला वाटत नाही, कारण आता इथे राघू आणि क्रिशचं काही नातंच उरलेलं नाही आहे। दोघांचा कायद्याने इथे डिवोर्स झालेला आहे आणि ते सुद्धा दोघांच्या सहमतीने। याच्यामध्ये राघूची सहमती होती, तिनेच इथे डिवोर्स घ्यायला सांगितला होता। मग आता त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? क्रिशला सुद्धा त्याला हवं त्या मुलीबरोबर आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा अधिकार आहे आणि जर त्याने जीवनसाथी म्हणून तुझी निवड केली तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आज जर त्या दुसऱ्या मुलीच्या जागी तू नसतीस तर दुसरी कुठली तरी मुलगी असती, पण त्याने तुझी निवड केली, काहीतरी विचारपूर्वकच केलं असेल आणि आमच्या सगळ्यांची याच्यामध्ये सहमती आहे। अंकुश सर, मी, आई, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत। तुम्ही काही चुकीचं करताय असं आम्हाला अजिबात वाटत नाही आणि आपण काही चुकीचं करतोय, चुकीचा निर्णय घेतोय असं सुद्धा नाही आहे। तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो की हे बघ मनवा, मला तुझ्याबद्दल काय वाटतं हे सगळ्यांसमोर मी सांगितले। माझ्या मनामध्ये काही खोट नाही आहे, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, तुझ्याबरोबर मला सुखाचा संसार करायचा आहे आणि तुझ्यासारखी मुलगी मला माझ्या आयुष्यामध्ये हवी आहे। मग ह्याच्यामध्ये चुकीचं काही आहे असं मला वाटत नाही। पण जर तुला हे मान्य नसेल, तुझी जर इच्छा असेल तरच मला पुढं जायचं आहे। तुला जर मान्य नसेल तर मी आत्ताच पाठीमागे सुद्धा यायला तयार आहे, माझी काही हरकत नाही आहे। तेव्हा इकडे क्रिश म्हणतो की तुझ्यावरती कुणीही जबरदस्ती करणार नाही आहे, जाऊ द्या, या विषयावरती तुला बोलायचं नाही आहे ना, मग आपण काही बोलायचं नाही। तेव्हा इकडे क्रिश जात असताना मनवा म्हणते, थांब क्रिश, हे बघ क्रिश, मला माहिती आहे आतापर्यंत तू माझी खूप मदत केली आहेस, प्रत्येक संकटामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली आहेस, माझी मित्र म्हणून नेहमी साथ दिली आहेस तू आणि मलासुद्धा तुझा हा स्वभाव खूपच जास्त आवडतो, तूही मला आवडतोस। पण आतापर्यंत मी काहीही बोलले नाही आणि जर इथे आता काकू, त्याचबरोबर अंकुशदादा आणि वहिनी यांना जर या नात्याने काहीही प्रॉब्लेम नसेल, ते तिघेही जण आपल्याला आशीर्वाद द्यायला तयार असतील तर माझीही काही हरकत नाही आहे। मी सुद्धा तुझी परवानगी असेल तर तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे, मलाही तू आवडतोस क्रिश, असं आता मनवाने सुद्धा क्रिशच्या प्रेमावरची कबुली ही दिलेली असते।
त्यामुळे इथे आता मनवाचं देखील क्रिशवरती प्रेम आहे आणि त्या दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे। ही गोष्ट राघूला कळल्यानंतर राघू लगेचच मनवाकडे मागे वळून बघते। तिला खूप जास्त राग येतो। तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की चला आता दोघेही एकमेकांबरोबर आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी तयार आहेत, बरोबर की नाही। ही आनंदाची बातमी अजून एका व्यक्तीला सांगायची आहे। तेव्हा क्रिश म्हणतो अबोली कुणाला सांगायचं आहे? तेव्हा इकडे अबोली म्हणते चला बाहेर, तुम्हाला सगळ्यांना कळेलच। तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की तर आता एक विषय तुमच्या समोरच निघाला होता की इकडे आता मनवाचं लग्न होईल की नाही, तिचा सुखाचा संसार होईल की नाही। तर तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात आनंद होतोय की आमच्या मनवासाठी एक चांगला मुलगा मिळालेला आहे आणि आता लवकरच त्या दोघांचं लग्न होणार आहे आणि त्यांचा सुखाचा संसारसुद्धा सुरू होणार आहे आणि तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून तो क्रिश संभेराव आहे आणि तो मनवाबरोबर लग्न करणार आहे। त्यालासुद्धा मनवासारखी इथे सुस्वभावी आणि सुसंस्कृत मुलगी ही मिळालेली आहे जी इथे क्रिशचा संसार सुखाचा करेल। तेव्हा काही लोकांचा जो गैरसमज झाला होता की इकडे मनवासारख्या मुलीचं लग्नच होणार नाही, तिचा कधी सुखाचा संसारच होणार नाही, तर तिला आता इथे क्रिशने चांगलं सडेतोड उत्तर दिलं असं मला वाटतं। प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आणि सुखी राहण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही। त्यामुळे इथे आता तुम्ही सगळेजण क्रिश आणि इथे मनवाच्या लग्नाला नक्की या असं अबोली म्हणालेली असते। तेव्हा इकडे आता अबोलीने ऑफिशियली आता पत्रकारांच्या समोर अनाउन्समेंट केलेली असते। त्यामुळे ते सगळं बोलणं ऐकून राघूला खूपच जास्त वाईट वाटतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे क्रिश आता मनवाला आनंदानेच विचारतो की मनवा आता बघितलंस ना, आता ऑफिशियली आपलं लग्न ठरले, तर उद्या आपण दोघेजण छान डेटवरती जाऊया का? तेव्हा इकडे मनवा म्हणते क्रिश हे काय बोलतोयस तू? तेव्हा अबोली म्हणते क्रिश अरे हे हळूहळू काय बोलतोयस, आता तुमचं लग्न ऑफिशियली अनाऊन्स झाले, त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना डेटवरती जायचं आहे ना, तुम्ही खुशाल जा काय अंकुश सर? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो अबोली अगदी बरोबर बोललीस तू, तुम्ही दोघांनी आता डेटवरती जा आणि एकमेकांना अजून समजून घेण्याचा प्रयत्न करा, आमची काही हरकत नाही आहे, आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे असं आता अंकुशसुद्धा म्हणतो। अंकुशला अबोलीला काही प्रॉब्लेम नसतो, कारण अंकुश विचार करतो जशी राघू माझी बहीण आहे तशीच मनवा ही माझी बहीणच आहे आणि इथे राघूने तिचं सुख तिच्या हातातून इथे आता घालवलेलं आहे, कारण राघूने सुद्धा काही कमी त्रास दिलेला नसतो क्रिशला मनवाला आणि आता इतका त्रास देऊन झाल्यानंतर तिला पुन्हा एकदा आता क्रिशच्या आयुष्यामध्ये पुन्हा येऊन नव्याने संसाराला सुरुवात करायची आहे। तिला जर पुन्हा एक स्वराजसारखा मुलगा सापडला तर ती पुन्हा इथे क्रिशला सोडायला सुद्धा तयार करणार नाही। त्यानंतर इथे क्रिशने आता एक मार्ग निवडलेला असतो की आता राघूने स्वतःहून माझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता, तर आता मी सुद्धा तिच्याकडे परत जाणार नाही आहे। त्याने आता एक नवीन मार्ग निवडला आहे, तो म्हणजे मनवाबरोबर लग्न करून त्याला त्याच्या संसाराला सुखी संसाराला सुरुवात करायची आहे, पण मनवाबरोबर, राघूबरोबर नाही। त्याने राघूबरोबर असलेले सगळे नाते आता तोडून टाकलेले असतात, त्याला तिच्याबरोबर राहण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो। जी मुलगी एका नवरा असतानासुद्धा दुसऱ्या मुलावरती प्रेम करते, ज्याच्याबरोबर सगळीकडे जाऊन फिरते आणि त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी त्याला जेलमधून पळून जाण्यासाठी मदत करते आणि पुन्हा त्याला आता पळून जाण्यामध्ये मदत केल्यानंतर तो मेल्यावरती तिचे डोळे उघडतात आणि तिला क्रिशकडे आता परत यायचं आहे, तर इकडे आपला नवरा असताना देखील दुसऱ्यावरती जी मुलगी प्रेम करू शकते आणि जबरदस्तीने आपल्या नवऱ्याकडून डिवोर्स घेते, कारण तिला आता दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे, अशा मुलीबरोबर राहण्यापेक्षा एका दुसऱ्या मुलीबरोबर तीसुद्धा चांगल्या मुलीबरोबर लग्न केलेलं कधीही चांगलं असा पर्याय आता क्रिशने निवडलेला असतो। पण इथे राघूला ते आता कळत नाही, राघू किती चुकले हे तिला दिसत नाही। आता तिला फक्त एक गोष्ट दिसते की क्रिशने असं कसं केलं, म्हणजे जर तुझा नवरा असताना तू एका दुसऱ्या मुलावरती प्रेम करू शकतेस, त्याच्याबरोबर फिरू शकतेस, तर मग क्रिश असं का करू शकत नाही? ते सुद्धा क्रिश ऑफिशियली तुला डिवोर्स दिल्यानंतर त्याने मनवाला लग्नाची मागणी घातलेली आहे। पण इथे प्रेक्षकांनो या संधीचा फायदा आता घेतलेला असतो दीपशिकाने।
दीपशिका म्हणते की राघू, तू नाराज होऊ नकोस, तू आता रडत कुडत बसू नकोस. मला माहिती आहे तुला खूप जास्त त्रास होतोय ना. मी तुझ्या अपमानाचा बदला घेईन सगळीकडून. फक्त तुला आता एक काम करायचं आहे, या दोघांना खोटं खोटं जाऊन आता कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे आणि जणू काही तू आता सुधारली आहेस असं सगळ्यांना दाखवायचं आहे. पण आता तुझ्याबरोबर मी आहे, मी तुला मदत करेन ह्या अबोलीकडून बदला घेण्यासाठी. मनवा, क्रिश आणि अबोली यांच्याकडून बदला घेण्यासाठी मी तुला मदत करणार आहे. आणि मग इथे अबोली आणि मनवाला धडा शिकवल्यानंतर क्रिश तुझ्याकडे परत येईल, तुझा नवरा तुला परत मिळेल, हे मी तुला वचन देते. फक्त तू मला माझ्या प्लॅनमध्ये साथ द्यायची आणि मी तुला तुझ्या प्लॅनमध्ये साथ देणार. या अबोलीने या दोघांचं लग्न ठरवलं आहे ना. आता या मनवा आणि क्रिश बरोबर अबोलीला सुद्धा आपण चांगला धडा शिकवायचा, तुझ्या अपमानाचा बदला घ्यायचा. तेव्हा इकडे राघूला वाटतं की दीपशिका खरोखर चांगली आहे, पण इथे दीपशिका या संधीचा फायदा घेऊन आता स्वतःचा बदला पूर्ण करणार असते. त्याचबरोबर इथे अबोली म्हणते की हे घे मनवा, ही साडी तुझ्यासाठी. तेव्हा मनवाला साडी दिलेली असते. सगळेजण त्या दोघांचं लग्न ठरल्यामुळे आनंदी असतात, खुश असतात. ते बघून राघूला खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की मनवा, ही साडी घे आणि ही साडी तुला आता लग्नामध्ये नेसायची आहे. आता आपल्याला खूप जास्त तयारी करायची आहे. आता तुमच्या लग्नाची तयारी करायला नको का. तेव्हा अबोली म्हणते मनवा, मी तुमच्या दोघांसाठी खरंच खूप खुश आहे. तेव्हा इकडे अंकुशसुद्धा तेच म्हणतो की आम्हाला काही अडचण नाही आहे. राघूने तिचा मार्ग निवडला होता आणि आता क्रिशलासुद्धा पूर्ण अधिकार आहे त्याचा निर्णय घेण्याचा आणि त्याने निर्णय घेतला आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्या निर्णयाचा आदरच करतो. तेव्हा इकडे रमासुद्धा म्हणत असते की मनवा, मी तुझ्यासाठी आणि क्रिशसाठी खरंच खूप खुश आहे. माझाही आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचं इथे बोलणं चालू असताना आता राघू तिथे येते. राघू म्हणत असते की मला थोडं बोलायचं आहे आणि ती इथे मनवा आणि क्रिशला म्हणत असते की मला माफ करा. मी जे काही वागले, जे काही बोलले त्यासाठी मी तुमची पुन्हा एकदा माफी मागते. माझं चुकलं, मी असं बोलायला नको होतं. माझंसुद्धा खूप चुका झाल्या होत्या आणि आता क्रिशने त्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी तुमच्यामध्ये येण्याचा आता कधीही प्रयत्न करणार नाही आहे. तुम्हाला दोघांना एकत्र यायचं आहे, एकत्र राहायचं आहे. तुम्ही आनंदाने एकत्र या आणि सुखाने संसार करा. माझ्यामुळे आता तुम्हाला कुठल्याच प्रकारचा कधीही त्रास होणार नाही. मी तुमची मनापासून माफी मागते. तुम्ही मला आता मोठ्या मनाने माफ कराल अशी मी आशा व्यक्त करते. तेव्हा इकडे मनवा आणि क्रिशला वाटत असतं की राघू खरोखरच सुधारली आहे, राघू खरोखरच बदलली आहे. पण असं काहीही झालेलं नसतं. राघू फक्त दीपशिकाच्या सांगण्यावरून त्यांची माफी मागण्याचं नाटक करत असते. नाहीतर तिच्या मनामध्ये मनवा आणि क्रिशबद्दल फक्त आणि फक्त राग असतो आणि हे अबोलीला माहिती असतं. तेव्हा इकडे आता अबोली ही गप्प उभी असते, ती आधी काहीही बोलत नाही. तेव्हा इकडे राघू म्हणत असते की तुम्ही दोघेजण लग्न करणार आहात, या गोष्टीचा आता मलासुद्धा आनंद झाला आहे. तुमच्या दोघांना मी जो काही त्रास दिला त्यासाठी मला माफ करा. मी पुन्हा आता तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. माझ्यामुळे तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. तेव्हा इकडे आता मनवाला वाईट वाटत असतं राघूचं. क्रिशला माहिती असतं की क्रिश तिच्याकडे आता अशा नजरेने बघत असतो की ही मनापासून बोलते ना की उगाचच देखावा करते. म्हणजे वादळाआधीची जी काही शांतता असते ती शांतता घेऊन ही इथे आली आहे, पण नक्कीच आता पुढे जाऊन ही काहीतरी गोंधळ घालणार आहे असं इकडं आता क्रिशचं रिॲक्शन असतं. आणि प्रेक्षकांना तसंच असतं. ही राघू काही सुधारणाऱ्यातली नाही आहे. राघू म्हणत असते क्रिश, तू मला नकार देऊन मनवाबरोबर लग्न करतोयस. आधी मला राग आला होता, पण आता मला काहीच अडचण नाही आहे. मी तरी आता उगाच मध्ये मध्ये का येऊ ना. जर तुम्हाला दोघांना एकत्र यायचं आहे तर मी आता तुमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न कधीच नाही करणार. त्यानंतर अबोली आता बाहेर जाते. तेव्हा इथे आता राघू म्हणत असते की दादा, आई, झालंच तर तुम्हीसुद्धा मला माफ करा. माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या तुम्ही पोटात घ्या आणि आता पुन्हा माझ्याकडून अशा कुठल्याही चुका होणार नाहीत. मी तुम्हाला वचन देते, मी पुन्हा कधीही चुकीची वागणार नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो ठीक आहे. त्यानंतर इथे राघू आता अबोलीकडे जाते. अबोलीची सुद्धा ती माफी मागत असते. अबोली आता बाहेर येऊन उभी असते. तेव्हा राघू म्हणते, अबोली वहिनी, तू सुद्धा मला माफ कर ना गं. माझं चुकलं, मला मान्य आहे. पण आता बघितलंस ना, मी इथे मनवा आणि क्रिशची सुद्धा माफी मागितली. त्या दोघांच्या लग्नाच्या आड आता मी येणार नाही. त्यांना लग्न करू दे, सुखाने संसार करू दे, माझी काही हरकत नाही आहे. आत्तापर्यंत मी सुद्धा चुकीची वागलीच होती ना, तर आता त्यांना जे काही करायचं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये करू दे. पण आता माझ्यामुळे त्यांना त्रास नाही होणार आणि मी त्यांना तसं वचन दिले आणि त्यांची माफीसुद्धा मागितली.
तेव्हा अबोली म्हणत असते की राघू, तुला त्यांची माफी मागायची आहे, खोटी खोटी वचनं द्यायची आहेत, काय करायचं आहे ते कर, पण आता तू मनवाला त्रास देऊ शकत नाही, कारण मी मनवाला त्रास होऊच देणार नाही. मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ना, तेव्हा तू मनवाला त्रास द्यायचा विचारसुद्धा करू नकोस, कळलं ना. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, राघू, ही माफी वगैरे मागण्याची नाटकं ना माझ्यासमोर करू नकोस, कारण माझ्यासमोर तुझं काही चालणार नाही आहे. तुझ्या मनात एक आणि ओठावर एक आहे, मला बरोबर कळतंय, कळलं ना. तुझं आणि दीपशिकाचं बोलणं ऐकलं आहे मी. तुम्ही दोघीजणी काय करण्याचा प्रयत्न करणार आहात ना, ते सुद्धा मला माहिती आहे. मनवा क्रिश आणि मला जो काही त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहात ना तुम्ही, ते सगळं काही मला कळलं आहे. त्याच्यामुळे मनवाकडे वाकड्या नजरेने सुद्धा बघू नकोस, कारण मी सदैव तिच्या पाठीशी असणार आहे, तिला प्रोटेक्ट करण्यासाठी, कळलं ना. तेव्हा इथे राघू म्हणते की बरं झालं तुला कळलं आणि तू आमचं बोलणं ऐकलंस, कारण कसं आहे ना, आता आडून आडून वार करण्यापेक्षा एकमेकींच्या समोर येऊन एकमेकांना चॅलेंज करून वार करूया, कळलं ना तुला. अबोली वहिनी, आतापर्यंत तू जे काही केलंस तुला काय वाटतंय, तू सगळं चांगलं केलंस का. माझ्या क्रिशला माझ्यापासून दूर केलंस ना तू. दीपशिका मला मदत करणार आहे क्रिशला माझ्यापर्यंत परत आणण्याचा, आणि मी तर ते करूनच राहणार. मी त्या मनवाला या घरातून हकलून देणारच आणि क्रिश पुन्हा माझ्याकडेच येणार, आणि त्या दिवसाची वाट मी बघत राहीन. आणि तुलासुद्धा कळेल, जे मला हवं आहे ते मिळवल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तुला जितका जोर लावायचा आहे ना तो लाव मनवाला वाचवण्यासाठी, पण तू तिला वाचवू शकणार नाही आहेस. तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काय वाटतं तू जिंकलीस का, पण अजून एक शक्ती आहे जी आता परत येणार आहे तिचा बदला घेण्यासाठी. ती येणार तिचा बदला घ्यायला, आणि तो बदला ती तुझ्याकडूनच घेणार आहे. तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय ती काही स्वस्त बसणार नाही. ती शक्ती लवकरच येईल आणि सर्वनाश करून टाकेल, आणि तेव्हा तुला कळेल की कोण जिंकलं आणि कोण हारलं ते. तेव्हा इकडे तू ज्या काही आता भ्रमात आहेस ना, ते तू राहा. प्रत्येक वेळेला तू जिंकू शकत नाही, कधीतरी तू हारशीलच आणि कुणीतरी दुसरं जिंकेल, कळलं ना तुला. आणि तो दिवस लवकरच येईल, तेव्हा तुला कळेल की तू काय गमावलंस आणि काय कमावलंस ते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, राघू आता जणू काही तिला चॅलेंज देऊन गेलेली असते की आता एक शक्ती येणार आहे तुला उद्ध्वस्त करायला, ती नकारात्मक शक्ती आहे. तर इकडे प्रेक्षकांनो, आता स्मशानामध्ये एक माणूस मेलेला असतो, म्हणजे एक व्यक्ती मेलेली असते. तेव्हा तिला इथे लाकडांमध्ये ठेवून आता लोक तिथे अग्नी द्यायला उभेच राहिलेले असतात. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे जोराचा वादळ येतो. लाकडं बाजूला होत असतात. तेव्हा काही लोक तिथे येतात आणि लाकडं पुन्हा त्याच्यावरती रचत असतात. पण प्रेक्षकांनो, असा काही वादळ येतो आणि ते आता जे काही लाकडं रचलेली असतात ती लाकडं आता अचानक उडतात, आणि त्याच्यामधून एक बाई बाजूला होते. ती बाई आता एक वरती उभारून येते आणि म्हणते की अबोली, सोडणार नाही मी तुला, अबोली सोडणार नाही. तर इकडे अबोली आता झोपेतून जागी होते. तिने ते वाईट स्वप्न बघितलं असं तिला वाटतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता त्या स्मशानामध्ये एक बाई अबोलीच्या नावाने ओरडत असते. असं स्वप्न तिला पडल्यानंतर अबोली घाबरते. अबोली म्हणते की असं स्वप्न का पडलं मला, माझ्या नावाने ती बाई का ओरडत होती, म्हणजे नक्की काय चाललंय, मला कोण बोलवतंय. तेव्हा अंकुश येतो अबोलीचा आवाज ऐकून आणि म्हणतो की काय झालं अबोली, तू का उठलीस, का ओरडलीस तू. तेव्हा इकडे अबोली म्हणते, अंकुश सर कुठे गेला होतात तुम्ही. आणि ती अंकुशला घाबरते आणि मिठी मारते. ती म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, मला कुणीतरी बोलवतंय, मला कुणीतरी तिच्याकडे बोलवतंय, मला जोरजोरात बोलवलं. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, कोण बोलवतंय तुला, कुणी बोलवत नाही आहे, मला आवाज नसता आला का. अगं मी बाहेरच होतो, मी आता मनवाबरोबर बोलत होतो. मनवा आणि इथे रमा दोघीजणी झोपल्यासुद्धा, तू स्वप्न बघितलंस का. तेव्हा अबोली म्हणते, हो सर, मी स्वप्न बघितलं, तिथे एक बाई मला माझ्या नावाने जोरजोरात ओरडते, मला भीती वाटली सर, खूप भीती वाटली. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, अबोली, अगं तू स्वप्न बघितलंस ना, स्वप्न कधी पूर्ण होतात का, स्वप्न कधी खरी होतात का. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, पण माझ्या नावाने का ओरडत होती, मला का ती तिच्याकडे बोलवत होती. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, तू शांत हो अबोली, तू झोप बरं, आता शांतपणे झोप. तेव्हा इकडे अबोली आता शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे अंकुशसुद्धा विचारात पडलेला असतो की अचानकपणे अबोलीला असं स्वप्न का पडावं, ती इतकी घाबरली, इतकी ओरडत उठली, नक्की हा सगळा काय प्रकार आहे, असा प्रश्न आता अंकुशच्यासुद्धा मनात आलेला असतो. अबोली इथे झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही झोप लागत नसते, कारण ती पूर्णपणे घाबरलेली असते.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, अबोली बाहेर जात असताना आरशामध्ये तिला तिचा चेहरा दिसतो आणि तिच्या चेहऱ्याला रक्त लागलेलं असतं. त्यामुळे इथे अबोली तिला बघते आणि खूप जास्त घाबरते. तेव्हा अंकुश येतो आणि म्हणतो, अबोली काय झालं? तेव्हा अबोली म्हणते, माझ्या चेहऱ्याला रक्त लागले माझ्या चेहऱ्याला. अंकुश म्हणतो, नाही रक्त लागले, आरशामध्ये बघ कुठे रक्त लागले. तेव्हा तिकडे एक बाबा येतात आणि म्हणतात की तुमच्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे. त्या संकटाशी तुम्हाला आता 2 हात करायचे आहेत. कितीही संकट मोठं असलं तरीसुद्धा एकमेकांचा हात पकडून त्या संकटाला सामोरं जा आणि एकमेकांची साथ कधीही सोडू नका. तेव्हाच या संकटाला तुम्ही तुमच्यापासून दूर लोटून या संकटातून मार्ग काढू शकता, असे ते बाबा आता अबोलीला म्हणतात.